क्लिअर पण नाही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. बघा मित्रांनो, आपण किती क्रिकेट चांगलं खेळतो त्याला महत्व नाहीये, पण किती शिस्तीने किती डिसिप्लिनने खेळतो खूप महत्व आहे. त्यामुळे तुम्हाला ते क्रिकेट जर खेळायचंय, आता त्या लेवलला क्रिकेट गेलंय, त्यामुळे युट्यूब आलंय, सर्व लाईव्ह चालू आहे, त्यामुळे आपण त्या लेवलला क्रिकेट खेळलं पाहिजे. लेट्स प्ले, रेडी टू फाईट, सेमीफायनलची मॅच. बोला गणपती बाप्पा. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. पहिली ओव्हर घेऊन गणेश स्ट्रायकरला, श्रीन आणि नॉन स्ट्रायकरला सोहन सूर्यवंशी. लेट्स प्ले. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 25,000चा प्रथम क्रमांक कोण जिंकणार? द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. बेस्ट बॅटरचं देखील बॅट आहे, बेस्ट बॉलरसाठी शूज आहे, बेस्ट फिल्डरसाठी देखील स्मार्ट वॉच आहे. कोणाला मिळणार आहे? कूलर देखील आपल्या टुर्नामेंटसाठी. प्रेक्षकांसाठी देखील अजून कुपन्स आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची नावं द्या आणि लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव आजमा. लक आजमावा तुमचं. जबरदस्त मॅच. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर सोहन एक फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. या बॉल उडवला गेलाय, समोर चान्स आहे, तिकडे सेलिब्रेशन. आउट. OUT. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. बघा हेच प्रेशर आहे. मग जेव्हा तुम्ही सेमीफायनल खेळत असता तेव्हा वेगळं दडपण असतं, फायनलचं दडपण वेगळं असतं, लीग मॅचचा प्रेशर वेगळा असतो. जो सोहन वन साइड बॅटिंग करतो तो सोहन मात्र सेमीफायनल मध्ये लवकर माघारी परततोय. अंडर प्रेशर सेमीफायनल खेळणं म्हणजे टास्क आहे. बॉलिंग साठी पहिल्या ओव्हर मध्ये गणेशला यश मिळतंय. थोडा स्पीडअप करा मित्रांनो. बघा टाइम खूप महत्वाचा आहे. विकेट गेल्यानंतर मात्र आता अंडर प्रेशर बॅटिंग करावी लागेल टीम SURS. न्यू बॅटर येतात साहिल. पार्टनरशिपची गरज आहे. सेमीफायनल अशीच असते की लोअर स्कोरिंग, कुठे ना कुठेतरी मॅच फसते, बट ती बनवायची असते. या बॉल देखील लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी दंडित केला. नो बॉल. फ्री हिटचं मात्र इकडे चान्स आहे. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा सर्व ऐरोलीकरांनी एन्जॉय केलं. टेनिस क्रिकेट भारतातील आणि एक नामवंत वेबसाईटची पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट, तब्बल 2 मिलियन त्यांचे सबस्क्राईब पाहिलं गेलं. असे टेनिस क्रिकेट युट्यूबला देखील आपण त्यांनी एन्जॉय केलं. सर्व आमच्या मान्यवरांची मांदियाळी पाहिली गेली. मित्रांनो थोडं स्पीडअप करा, कारण की जी आयडिया तुम्ही करताय ती आयडिया करून बाकी सर्वजण करून बसलेत. हा समजलं आता आम्हाला पण. बघा पहिल्या ओव्हर मध्ये एक प्लेअर शॉट होता, त्यामुळे तरी तिकडे विकेट आली. त्यामुळे आपण किती आहोत हे मॅटर नाही करत, आपण काय आहोत आणि काय करू शकतो. प्रत्येक फील्ड मध्ये तुम्हाला फायटिंग आहेच. मग क्रिकेट या बॉल देखील उडवला गेला. जबरदस्त टायमिंग केला. हँड्स अप 6. सुपर. आणि मॅच देखील पाहिले गेले तर जबरदस्त कमबॅक करत असताना साहिल वेल बॅटिंग. याबाबत देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे संधी निर्माण झाली होती. बॅक टू बॅक इकडे विकेट चालले आहेत. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. SURS संघ थोडा मात्र बॅकफुटला गेला या मॅच मध्ये.
साहिलला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शिरीनच्या सोबतीला तर नवीन बॅटर येतील. सर्व आलेल्या मान्यवरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देऊन उद्या त्यांचा स्मृती दिन आहे. संपूर्ण महाराष्ट्र मात्र रडत होतं जेव्हा बाळासाहेब आपल्यातून निघून गेले. तो दिवस दिवाळीचा दिवस होता आणि महाराष्ट्रात संपूर्ण कंदील उतरवण्यात आले. मराठी माणसाच्या हक्कासाठी न्यायासाठी नेहमी झटणारं व्यक्तिमत्व. या बॉल देखील एज घेतली गेले. फिल्डर आहेत तिकडे आणि बॅक टू बॅक विकेट. एसयूएस संघ मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतलेत गणेशने. महत्वाच्या मॅच मध्ये वेल बॉलिंग गणेश. जबरदस्त मॅच पाहिली गेली. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग साठी अनिकेतच्या हातामध्ये मात्र जबाबदारी दिली आहे. खूप महत्वाची ओव्हर असणार आहे कारण की रन्स पण झाले पहिल्या ओव्हर मध्ये, विकेट पण आलेत, त्यामुळे मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही. स्कोर झाले 9 रन. स्ट्रायकरला शिरीन. पंचाचा निर्णय मात्र जो असेल तो बंधनकारक असेल, तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. महत्वाची मॅच आहे. सर्व ऐरोलीकर युट्यूबवर देखील मॅचचा आनंद घेतात. व्हाईट बॉल, व्हाईट +1. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सर्व ऐरोलीकरांसाठी मात्र हा एक महत्वाचा दिवस होता आणि खूप 2-3 महिन्यापासून जी प्लॅनिंग केली की अशी प्रीमियर लीग भरवायची आहे. मंदारजी परब आणि त्यांचे सर्व मित्र मग बॅनर लावण्यापासून सर्व मॅनपॉवर, खूप महत्वाचे टी शर्ट बनवण्यापासून ऑक्शन करण्यापासून सर्व एफर्ट्स आहेत. टुर्नामेंट करणं म्हणजे इझी नाहीये, त्यासाठी खूप मेहनत आहे. या बॉलवर देखील ऑफ स्टिकला एक जबरदस्त पिच केला गेला. गुड बॉलिंग. अनिकेतचा एक जबरदस्त बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉल देखील आतमध्ये आणला बॉल. जबरदस्त मात्र इकडे स्पिन बॉलिंग. पुन्हा एकदा कॉल दिला तिकडे. नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे. बॅटर आउट. तेरा रन झाले धाव फलकावर. मॅच मात्र कुठे ना कुठेतरी कलाटणी घेताना पाहिली गेली आहे. विकेट गेल्यात, त्यामुळे व्ही एश्युअर्स टीम मात्र थोडी बॅकफुटला गेले या मॅच मध्ये. ओके
बघा सेमीफायनलची मॅच अशीच नेहमी आपण बघत असतो, कुठे 4 विकेट जातात सुरुवातीला, बट आता बॅटिंग करावी लागेल नवीन बॅटर मनोज मडवी. याच परिसरातील ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. मॅच बनवावी लागेल. मनोज मडवीला मात्र आता स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे. जबरदस्त मॅच आहे, फायटिंग मॅच आहे. चॅम्पियन ऑलवेज चॅम्पियन. कोण फायनल मध्ये जाईल? या बॉल खोलून टप्प्याचा बॉल जबरदस्त यॉर्कर पाहिजे, गुड बॉल. आणि बघता बघता ग्राफ आता मात्र थोडा शांत होतोय. स्कोर कार्ड झालाय 12 रन झाले धावफलकावरती. 3 चेंडू आणि 12 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉल देखील आतमध्ये आणला. बॉल काय बॉलला वळवलंय, नॅचरली ऑफ ब्रेक टाकतायत. गुड बॉलिंग अनिकेत. टर्फ क्रिकेटला बॉल फिरवणं थोडं कठीण असतं, पण जबरदस्त बॉलिंग करता अनिकेत. या बॉल देखील कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, थोडी मिसफील्ड. डबलचा कॉल दिलाय. बघता बघता 2 रन तिकडे मिळतात. बरं दुसरा डाव पण असाच रंगायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा असेल, कारण की मॅच एक साइड कोणाला बघायला आवडत नाहीये. एकतर्फी सामना कोणालाच बघायला आवडत नाही. थोडी फाईट झाली तर मॅच रंगेल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सायू व्हाईट बॉल आणि तिकडे नॉन स्ट्राइक एंडला चान्स होता, पण तिकडे व्हाईट +1. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 16 रन्स. या बॉलवर देखील नॅचरली ऑफ ब्रेक पाहायला गेला. जबरदस्त बॉलिंग. म्हणजे बॅट्समनची पूर्ण हालचाल बघून ते बॉलिंग करतात. ऑफ ब्रेक त्यांनी टाकला, पण लेग स्टिकला पिचिंग केली. बॅटरला थोडं रीड केलं. गुड बॉलिंग. या बॉलवर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. मगाशी पण एक असा बॉल त्यांनी वळवला होता. व्हाईट बॉल. 17 रन झालेत. या बॉल देखील पुन्हा एकदा एक लेग ब्रेक. जबरदस्त बॉलिंग सायूची. प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. बट जो फायनल जिंकेल त्याला एकच ट्रॉफी आहे, कारण की चॅम्पियन एकच आहे. जे IPL मध्ये आपण पाहतो कोण जिंकेल ही APL. या बॉल देखील पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. मॅच पूर्णपणे शांत होताना पाहिली गेली. 17 रन झाले धावफलकावर. व्ही अश्युअर्सला मात्र थोडं फोर्थ घेतला बॅटिंग करणं गरजेचं आहे. नो बॉल पुन्हा एकदा और यहाँ पर फ्री हिट. या बॉल देखील ऑफ स्टिकला मात्र थोडा बॉल वळवण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. बट ही मॅच एक 30-35 पर्यंत जरी स्कोर गेला तरी बघायला मजा येईल, कारण की प्रेशर आहे. लीग मॅचचं प्रेशर वेगळं असतं, सेमीफायनलचं प्रेशर थोडं वेगळं राहिलं नेहमीच. या बॉल उडवलाय समोर आणि इकडे मनोजचा धमाका. हँडसम 6. आणि बघता बघता मनोज मडवीने मात्र स्कोर कार्ड घेऊन पोहोचलाय. चार रन आहे. एक बॉल बाकी आहे. तुमचा पण एक प्लेयर इकडे बसलाय, त्यामुळे
चला लवकर मॅच चालू करा. सालगावकर टीम आपण तुम्ही खूप जास्त वेळ घेताय. 29 रन झालेत. बघता बघता आता बीएसआर संघ मात्र मॅच मध्ये आलाय. 4 संघ मात्र क्वालिफाय झाले सेमीफायनल साठी. आता मात्र ही पहिली सेमीफायनल साळगावकर्स त्यांच्या विरुद्ध बीएसआर. या बॉलवर देखील उडवला गेला. शेवटच्या बॉलवर देखील जबरदस्त बॅटिंग. मित्रांनो मनोज मडवीची बॅटिंग आवडली. टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग करत असताना मडवी. वेल प्लेड. डायरेक्ट सबसिडी सारखा मात्र ग्राफ वरती गेला आणि 35 रन झालेत. या बॉलवर देखील नो बॉल. मात्र स्ट्राइक एंडला चान्स आहे. दोन रन 3 रन. नो +2. चला लवकर स्पीड अप करायचं आहे. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. कुठे ना कुठेतरी हा सामना आता मात्र पुन्हा एकदा बीएसआर टीमने मात्र कमबॅक केलं. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल दुसऱ्या सेमीफायनलचा. नो बॉल. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल. फ्रीड मात्र तिकडे आहे आणि 39 धावा झाल्या धावफलकावरती. 39. स्ट्राइक एंडला मनोज मडवी. या बॉल देखील फटका बसला गेलाय बट तिकडे फ्रीड आहे. मोये बॉलरने सेलिब्रेशन पण केलं बट त्याला नंतर समजलं की फ्रीड आहे. फ्रीडला फक्त तुम्हाला रनआउटची विकेट मिळू शकते. बाकी विकेट नाहीये. त्यामुळे मनोजला पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय. बट या बॉलवर फटका बसला गेला. फिल्डर आहेत तिकडे आणि आता सेलिब्रेशन. पवनला मात्र इकडे विकेट मिळतीये. टायमिंगला बॅटिंग केली आणि सेमीफायनल मध्ये क्लिक झाला. वेल बॅटिंग. एकोणचाळीस धावा झाल्या धावफलकावरती. न्यू बॅटर विमल येतात स्ट्राइक एंडला. सेमीफायनलची मॅच कोण जाईल फायनल मध्ये. या बॉलवर देखील अलकाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्टंप टू स्टंप पिचिंग केली तिकडे. गुड बॉल. 40 धावा होत्या धावफलकावरती. बघता बघता फायटिंग टार्गेटला सेट केलाय टीम बीएसआरच्या टीमने या मॅच मध्ये. वेल प्लेड. या बॉल देखील ऑफ स्टिकच्या इकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. भव्य दिव्य असं आयोजन आणि
चांगलं प्लॅटफॉर्म सर्व यंग प्लेयर्स साठी. टर्फ क्रिकेट आता येणाऱ्या काही 3-4 वर्षामध्ये एक जबरदस्त भरारी घेणार आहे. या बॉलवर देखील खूप चांगलं टायमिंग, बॅटर आउट. अनिकेतने एक चांगला झेल तिकडे टिपला गेला. फलकावरती 4 बॉल आणि 41 रन झाले त्या फलकावरती. जबरदस्त ही मॅच आहे. दुसरा डाव पण तसाच रंगताना पाहायला मिळेल, कारण की सरगावकर टीमची पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ते पण मॅच सोडणार नाहीयेत. चला थोडं स्पीडअप करा. चला दोन्ही कॅप्टन्स यानंतर टॉस साठी तयार राहायचं आहे. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती आणि स्वरा 11 कॅप्टन्स आपण टॉस साठी या. लगेच व्यासपीठावर येऊन थांबा, आपल्याला लगेच आपला टॉस केला जाईल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे पंचांनी दंडित केला गेलाय. नो बॉल. 42 धावा झाले त्या फलकावरती. जबरदस्त सेमीफायनल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉल. हा देखील सामना तेवढाच क्लोज होताना पाहायला मिळेल. यामध्ये देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, तिकडे थोडं कॉम्बिनेशन चुकलं आणि 45 धावा झाल्या त्या फलकावर. वन टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. तिकडे नो बॉल, नो प्लस येथील 2 रन. आणि आता मॅचला पुन्हा एकदा व्हीएचआर संघाला फ्रीडचा चान्स आहे. 47 धावा झाले त्या फलकावर. 47. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. मित्रांनो प्लीज थोडं स्पीडअप करा, नाहीतर बघा एवढ्या वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज, कारण की पुन्हा एकदा नो बॉल. हॅलो 50 रन झाले धाव फलकावरती. एक बॉल टाकण्यासाठी मात्र त्याने तब्बल 9 रन दिले. ह्याच नाव क्रिकेट आहे. बघा क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ क्रिकेट आहे. त्यामुळे डोक्यावरती बर्फ ठेवून हा खेळ खेळला जातो असं म्हटलं जातं. थंड डोक्याने हा खेळ खेळला जातो. त्यामुळे शक्तीपेक्षा तुमची युक्ती. या बॉलवर शेवटच्या बॉलवर मात्र येतोय बॅटर आउट.
बट फ्री हिट होता आणि तिकडे 51 झाला आणि 52 चं टार्गेट आहे. जांभळे साहेब जे शाखा प्रमुख आहेत शिवसेना पक्षाचे, आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर APL कॉल टीम स्वरा 11 या संघाकडून आणि APL आले. जास्त वेळ घेणार नाही अभिषेक ये. तर सर्वप्रथम डिसिजन काय असेल? पहिला आम्ही फिल्डिंग करू. अगदीच सेमीफायनल मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. सकाळपासून तुमचा परफॉर्मन्स अप्रतिम राहिला. एक मॅच तुम्ही पराभूत झाला, परंतु त्यानंतर देखील तुम्ही 100% एफर्ट दिलेत. आणि टीमच्या काही घडामोडी, टीमच्या चेंजेस बद्दल काय असेल? थोडेफार चेंजेस असेल, 1-2 प्लेयर पुढे मागे होतील, बस तेवढंच. पुढे जाण्याची 100% संधी करणार? हो नक्की. येस, विच यू ऑल द बेस्ट. तर दादा मी तुमच्याकडे येते. सर्वप्रथम तर टॉस हरलाय. टॉस तर क्वचितच तुमच्या नावे लागल्या, परंतु या मुवमेंटला देखील टॉस हरावा लागतं. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आमचं पण क्षेत्ररक्षणच केलं असतं, पण आता नशीब जे आहे तेच. सकाळपासून तुम्ही देखील भरपूर मागे पडत होतात, परंतु या मुवमेंटला मॅच खेळायचे, बॅटिंग करायचे माझ्या माहितीप्रमाणे. अर्थातच बॅटिंग करायचा कितपत स्कोर लगावण्याचा प्रयत्न असेल? आमचं तर टार्गेट आहे 60, 65, 70 पर्यंत. आता बघूया. येस, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. तर वळूया मॅच कडे. आपण बॅट्समन पाठवा, बॅट्समन पाठवा तुम्ही पटापट. अनिकेत सालगावकर बॅट्समन पाठवा, बॅट्समन. आणि तुम्ही जे 11 जण आहेत ना तिथे स्टेजवर, स्टेज जवळ या. 11चे 11 खेळाडू इकडे या तुम्ही. बॅट्समन पटकन पाठवा बॅट्समन. अनिकेत कुठे? अनिकेत सालगावकर, तुम्ही 11चे खेळाडू इकडे स्टेजवर प्लीज सहकार्य करा. इकडे या तुम्ही. वळूयात मॅचच्या दिशेने. हॅलो चेक. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 52 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉलवर 6 से करेंगे सबका स्वागत. या बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त मॅच आणि ही मॅच देखील तशीच रंगताना पाहायला मिळते. अनिकेत आणि सायू. अनिकेतच्या प्रत्येक 6 ला आमचे सूर्यकांतची मडवी बाला यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हाईट बॉल आणि रन्स मात्र 9 रन झाले धाव फलकावर. 52 धावांची गरज आहे, बट आता 9 धावांनी मात्र स्टार्ट केली आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत सायू. सेमीफायनलची मॅच बॉलिंग साठी पहिली वर घेऊन संदीप. या बॉलवर देखील आपण बघतो वन्स अगेन जबरदस्त 6 हँडसम 6. हॅलो चेक. वळत मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच पाहायला मिळते.
या बॉल देखील आपण परत लेग ब्रेक कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला गेला. दुसरा डाव चालू आहे. करण एमके मडवी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन अंडरआर्म टर्फ सेमीफायनलची मॅच. बाहेरून कोणी कॉल नका देऊ मित्रांनो. मित्रांनो बाहेरून कोणी कॉल नका देऊ. मित्रांनो बाहेरून कोणी कॉल नका देऊ नाहीतर. या बॉल देखील हवेत खेळले गेले. फटका फसला तिकडे आणि कॅच पकडली गेली आहे. सेलिब्रेशन. साईला मात्र बाहेर जावं लागलं. न्यू बॅटर गणेश जो जुताबाई सिकंदर. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 15 धाबात झाले धावफलकावर 52 धाबांचं टार्गेट आहे. सारगावकर जाणार की बी शेअर्स. या बॉलवर देखील आपण पाहतो लेग ब्रेक आणि तिकडे व्हाईट बॉल. सोळा रन झाले त्या फलकावर. 16 रन्स स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेमीफायनल कोण जिंकेल. या बॉल देखील लेग ब्रेक. जबरदस्त बॉल वळवला गेला संदीपने. अनुभव आहे संदीपकडे कारण की खूप वर्षापासून एक चांगलं क्रिकेट या परिसरात खेळलेत. पहिली ओव्हर संपली 16 रन. अठरा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे डबल करायचे आहेत. 25 दिन में पैसा डबल. स्वतः 18 बॉल 36 करायचे आहेत. लक्ष्मी चिट फंड 18 बॉल 36 करायचे तर मात्र ही मॅच आता बनवावी लागेल. सर्व खेळाडूंनी देखील एन्जॉय केलं पण ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. दोन्ही संघांकडे मॅच फायटिंग आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर दुसरी ओव्हर घेऊन येतात. विमलने जबरदस्त लेग ब्रेक त्याचा एक चांगला आहे. मनोज मडवी थोडं घाई करा मित्रांनो. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग करू नका कारण वेळ नाहीये. टाइम इज अ मनी. ऐरोली स्टेशनवरून ठाणा ट्रेन पकडायची तर आपण टायमिंग मध्ये निघतो तसं क्रिकेट पण टायमिंग वरती खेळणं गरजेचं आहे. एकाच दुसरी 10 मिनिट्स झाली तर पूर्ण शेड्यूल हलतं. या बॉल देखील हा ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला विथ द स्पिन. जो पंचांचा निर्णय असेल तो तुम्हाला बंधनकारक असेल. रन झाले आतापर्यंत 16 रन्स. जबरदस्त बॉलिंग करतात पहिल्या ओव्हर मध्ये विमलने मात्र एक जबरदस्त बॉलिंग केली. आता सुरुवात चांगली केली आहे. संदीपची पहिली ओव्हर झाल्यानंतर विमलवर जबाबदारी दिली आहे. या बॉल देखील समोर खेळले गेले आणि तिकडे बास्केटबॉल स्टाईलने कॅच पकडली आहे. बॅटर आउट. सेलिब्रेशन.
फायनल ही पहिली सेमीफायनल चालू आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत 17 16 बॉल मध्ये 35 धावांची गरज असलेली मॅचला जिंकण्याकरिता या बॉल मध्ये देखील पुन्हा एकदा या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर ही एक्स्ट्रा रन्स दोन्ही इनिंग मध्ये एक्स्ट्रा रन्स आले. ग्राफ थोडा आपण पाहिलं तर इकडे हलतोय. 19 रन्स आले धावफलकावरती. एसयूएस टीम थोडी घाई करा. माझी दोन्ही टीमला विनंती आहे, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आणि बॉलिंग करताना बाहेरून कोणी कॉल नका देऊ. बाहेरचे प्रेक्षक बघा, तुम्हाला बाहेरून बोलायला सोपं आहे, बट आतमध्ये जाऊन जी धगधग आहे ना, मध्ये कुठलंही क्रिकेट असू दे, इंटरनॅशनल असू दे या तुमचं गल्ली क्रिकेट असू दे या कुठली टुर्नामेंट असू दे, आतमध्ये प्रेशर वेगळं आहे. 3 बॉल रन झाले 20, अजूनही 32 रनची गरज आहे. 15 चेंडू 32 धावांची गरज. नो बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्पीड असणार आहे. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर उडवलाय, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग तिकडे. 2 धावांनी मात्र दाखवलं. पुन्हा एकदा पुढे जाईल. 23 माऊली टर्फवरती देखील सर्वांनी एन्जॉय केला आज. सेक्टर 8 या बॉल देखील विथ द स्पिन खेळले गेले. नॅचरल लेग ब्रेक, जबरदस्त बॉल समोरून कट केला आणि बॅटरला बीट केलाय. येईल डॉट बॉल. या बॉल देखील हवेत खेळले गेले आणि तिकडे फ्लॅट 6, हा हँडसम 6. गणेश जबरदस्त मॅच पाहिली गेली. बघता बघता ग्राफ अगदी वरती जाताना पाहिला गेलाय. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. कधी इकडे मॅच आहे, कधी तिकडे मॅच आहे, कधी व्हीआयसीआर्स तर कधी साळगावकर्स. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर श्रीन, या बॉल देखील श्रीनचं स्वागत केलं 6 ने. अपना टाइम बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा. सकाळपासून पवनची बॅट चालत नाहीये, बट मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे. त्यामुळे बघा, काही असे फिल्डर आहेत जे सेमीफायनल फायनलला गडसी क्रिकेट खेळतात. मग असे इंटरनॅशनल लेवलला पण खूप चांगले प्लेयर्स आहेत ज्यांच्याकडे अनुभव आहे. 36 रन झाले धावफलकावर. बघता बघता ग्राफ वरती जाताना पाहिला गेलाय. साळगावकर टीम एक फाईट करत असताना या मॅच मध्ये या बॉल देखील ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. 37 जमा झाले धावफलकावर. या बॉलवर देखील फ्लॅट समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडं टायमिंग चुकला. मनोज मडवी तिकडे फसले आणि भागमभाग. मनोज मडवीचे मला असं वाटतं थोडे हेअर्स त्याच्यामध्ये आले, नाहीतर त्यांनी बॉल पकडला असता. वेगळी हेअरस्टाईल आहे त्यांची. जे जोश म्हात्रे पण मॅच बघतात सकाळपासून, त्यांनी एन्जॉय केलं क्रिकेट. ऑफ ब्रेक आणि तिकडे जबरदस्त पाहिला गेला एक नॅचरल ऑफ ब्रेक. गुड बॉल.
14 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 8 चेंडू 14 धावा. जबरदस्त मॅच, सेमीफायनलची मॅच. कोण जाईल फायनल मध्ये? साळगावकर जाईल की बी यशर्स? याबरोबर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र तिकडे पंच चेक केलं जाईल. आठ बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. हा या बॉलचं डिसिजन अजून पेंडिंग आहे. साळगावकर टीम मात्र लगेच डोळ्यात तेल घालूनच ते लक्षात की काय इकडे तिकडे झालं की हा भाई स्कोर मध्ये भाईचारा नाही. घर पे आके खाना खाके जा, बट स्कोर में कुछ भाईचारा नाहीये. चेक केलं जाईल. जबरदस्त सेमीफायनलची मॅच इकडे रंगते, धगधग वाढली आहे. सोहन असा बघतोय की भाई एवढा काय सिरियस आहे, होत राहतं एवढं जिंकणार होत असत. बट क्रिकेट जे मनापासून खेळतात ते अगदी काही असू दे, जिंकणं समोर कुठलाही प्लेअर असू दे, बट एक खेळण्याची मजा आणि जिद्दीने क्रिकेट खेळणं. पहिल्या इनिंग मध्ये पण डाव थोडा थांबला होता 2 ओव्हर मध्ये. त्यानंतर ग्राफ पुन्हा एकदा खालती आला, धगधग वाढली आहे. संदीप पण बोलतो धगधग करते की मॅच क्रुशल आहे. अंपायर 7 मध्ये येऊन तुम्हाला डिसिजन कळवतील. जबरदस्त मॅच आजच्या दिवसातील आणि अजित सर आपल्या स्टाईलने डिसिजन देतील. नो बॉल आणि फ्री हिट. सो मॅच आता पुन्हा एकदा सांगताना पाहिले गेले 4 बॉलची गरज आहे. 8 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. सात बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. 1-2 हो, खूप महत्वाचा बॉल आहे. या बॉल उडवला गेलाय, समोर फिल्डर आहेत आणि थोड्या वेळासाठी सार्थकचं पण आता हार्टबीट चेक केलं तर धगधग झाला असेल त्याचं पण, की बॉल थोडा बाउन्स झाला. सर्वांना वाटलं 6 जातोय की काय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे, जबरदस्त मॅच. चला स्पीडअप करा बीएसर्स मित्रांनो, थोडं घाई करा कारण की अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत आणि आमचे मोठू पतलू पण आता थोडे जागे झालेत. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज. चला प्रॅक्टिस बंद करा, लगेच मॅच चालू करा मित्रांनो. बॉलिंग साठी निलेशच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे. अभिनय तो कभी नाही, तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल क्रीडा स्पर्धेसाठी. तर प्रीमियर लीग मित्रांनो, थोडं घाई करा. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. 6 बॉल 12. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत पवन. पवनने समोर उडवला. पवनच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन आणि आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे.
नाव घेतलं आणि 6 आला. क्या बात आहे यार. आणि या मॅच मध्ये आता डीजे जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. हाय व्होल्टेज मॅच, फायटिंग मॅच. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आणि हा सामना आता आपण पाहिला तर साळगावकर संघ फायनलच्या दिशेने मात्र रवाना होत असताना या मॅच मध्ये आणि साळगावकर संघ मात्र मेगा फायनल मध्ये जातोय. पवन मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर, जबरदस्त परफॉर्मन्स पवन.